नमस्कार. आज आपण बघूया टिफिनसाठी रोज जर भाजी आपल्याकडे नसेल तर हरभरा तर असतोच, तर आपण तो कसा करायचा ते बघूयात. अगदी 4 वस्तूंपासून आपण हा मसाला चणा बनवू शकतो. तर हरभरे मी रात्रीच भिजत ठेवून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर आणखी थोडा वेळ आपण भिजवून ठेवला तरी चालेल. तर इथे मी धुवून आता हे कुकरला लावून घेते. त्याच्यात 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इथे मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता मी टोमॅटो, लसूण, आलं आणि बारीक चिरलेला कांदा. तर टोमॅटो आहे तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात मी लसूण आणि आलं या सर्वाची पेस्ट करून घेते. तर बघू शकता तुम्ही इथे मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर इकडे आपला हा हरभरा शिजलेला आहे, छान शिजलेला आहे. तुम्ही थोडंसं त्याला तोडून बघू शकता. तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर टिफिनसाठी आपल्याला नेहमी उन्हाळ्यात वगैरे भाजी नसते, तर आपण हा सोपा पर्याय करू शकतो. तर सगळेच करतो. तर इथे मी आता हा बारीक चिरलेला कांदा इथे ॲड केलेला आहे. तो छान आपण परतून घेऊया. थोडा गोल्डन ब्राऊन होऊ दे. त्याच्यात आपण जी पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यात ॲड करूया. तीसुद्धा छान परतून घेऊयात. त्याच्यातलं थोडं पाणी निघून जाऊ दे, अशी आपण त्याला तेलात छान अशी परतून घेऊया. तर आता याच्यात आपल्याला तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. तर आता आपण याच्यात हळद, जिरेपूड आणि घरगुती माझं तिखट आहे तेच मी याच्यात 3 ते 4 चमचे घातलेलं आहे. तर आणखीन तुम्ही याच्यात काय मसाले असतील तर घालू शकता. इथे मी जिरेपूड, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला इतकंच वापरलेलं आहे, बाकी काही वापरलेलं नाही. आता हे छान आपण याला तेल सुटेपर्यंत पॅनमध्ये आपण छान असं भाजून घेऊयात. तेल सुटत आलं की मग आपण ह्याच्यात जो आपला शिजलेला हरभरा आहे तो आपण ह्याच्यात ॲड करूया. छान आता ह्याला तेल सुटलेलं आहे. तर आपण आता हा शिजलेला जो चणा आहे तो ह्याच्यात परतून घेऊयात. मस्त असा हा खूप छान सुगंध येतो याचा. तर इथे चवीनुसार मीठ घालूयात आणि छान ह्याला उकळी येऊ देऊयात. तर इथे तयार आहे आपला खास टिफिनसाठी चणा मसाला.